आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी UDAS प्लसवरील MBU अपडेटबाबत अत्यंत महत्त्वाचा आहे। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। MBU अपडेट म्हणजेच मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट। आधार कार्डमध्ये मुलांच्या बायोमेट्रिक माहितीचे अपडेट करणे अनिवार्य आहे। म्हणजेच आधार कार्डमध्ये नव्याने फिंगरप्रिंट, आय स्कॅन व फोटो हे अपडेट करणे आवश्यक आहे। मग असे विद्यार्थी आपल्या शाळेच्या UDAS पोर्टलवरील स्टुडंट पोर्टलमध्ये त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर MBU पेंडिंग अशा पद्धतीने स्टेटस दिसत असते। सो अशा विद्यार्थ्यांना आपण हे फिंगरप्रिंट, आय स्कॅन व फोटो अपडेट करून आणल्यानंतर आपल्याला आपल्या पोर्टलवर त्या विद्यार्थ्याचं रिव्हॅलिडेशन करणं आवश्यक असते। सो ही सगळी माहिती आपण प्रात्यक्षिक समजून घेणार आहोत। MBU पेंडिंग कुठे दिसते? MBU पेंडिंग असेल तर अशा विद्यार्थ्याला आपणास अपडेट करण्यासाठी सांगणं आणि त्यानंतर अपडेट करून झाल्यानंतर पुन्हा व्हॅलिडेशन करणं, ही प्रोसेस आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे हे आपण आता पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक पाहूया। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। प्रथमतः आपण आपल्या मोबाईल अथवा लॅपटॉपवर UDAS प्लस ही वेबसाईट ओपन करून या ठिकाणी स्टुडंट मॉड्यूलमध्ये लॉग इन करून घ्यायचे आहे। यासाठी स्टुडंट मॉड्यूलमध्ये युजर नेम, आपल्या शाळेचा UDAS प्लस नंबर, त्यानंतर खाली पासवर्ड आणि हा दिलेला कॅप्चा टाकून साइन इन करून घ्यावे। यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड ओपन होईल। आपल्याला शैक्षणिक वर्ष 2026-27 या डॅशबोर्डवर काम करायचे आहे, म्हणून हा टॅब सिलेक्ट करायचा आहे। यानंतर आलेल्या पॉपअप विंडोला या ठिकाणी क्लोज करा। पुन्हा एकदा एक पॉपअप विंडो ओपन होईल, याला आपण क्लोज करायचा आहे। येथे आपल्याला आपल्या शाळेचा महत्त्वाचा स्टुडंट मॉड्यूलचा हा डॅशबोर्ड दिसेल। लक्षात घ्या, आपण विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन म्हणजेच विद्यार्थ्यांचं MBU व्हेरीफाय हे कशा पद्धतीने करावं या संदर्भात स्टेप बाय स्टेप माहिती पाहत आहोत। यासाठी प्रत्येक शिक्षकाने या डॅशबोर्डवर आल्यानंतर डाव्या बाजूला जे टॅब दिसतात या टॅबमध्ये आधार MBU मॉड्यूल हा एक टॅब आपल्याला दिसेल, यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। यानंतर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड दिसेल। येथे आपल्याला आपला जो क्लास आहे हा क्लास सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी तुकडी सिलेक्ट करायची आणि गो या टॅबवर क्लिक करायचे आहे। आपण पाहू शकतो खाली आपले जे काही विद्यार्थी आहेत वर्गातील, हे विद्यार्थ्यांची नावे आपल्याला या ठिकाणी दिसत असतील। प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर, त्याचप्रमाणे एंट्री स्टेटस हे नॉट स्टार्टेड म्हणून दिसेल। लक्षात घ्या, ज्या ठिकाणी स्कूल डॅशबोर्डमध्ये त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर GP, EP आणि FP या 3 टॅब हे आपण पूर्ण करणार। त्यानंतर या ठिकाणी कंप्लीट म्हणून आपल्याला शेरा दिसेल। आपल्याला या व्हिडिओमध्ये MBU जे काही पेंडिंग आहेत किंवा MBU हे या ठिकाणी नॉट रिक्वायर्ड आहेत, हे सगळे रिव्हॅलिडेट करून घ्यायचं आहे, पुन्हा व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे। यासाठी आपण ही माहिती पाहत आहोत। बघा, प्रत्येक विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिडेशन हे करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर रिव्हॅलिडेट फॉर MBU याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला टॅब दिसतील। आता MBU म्हणजे काय तर मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट। जर विद्यार्थ्याचं या ठिकाणी स्टेटस हे आपल्याला MBU पेंडिंग असं दिसत असेल तर यावर क्लिक करायचं आणि त्याला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। मागील वर्षापर्यंत व्हेरीफाय करताना MBU नॉट रिक्वायर्ड म्हणून लिहून येत होतं, मात्र आता या ठिकाणी पुन्हा एकदा व्हॅलिडेशन करून घ्यायचं आहे। आता MBU नॉट रिक्वायर्ड असेल आणि पुन्हा रिव्हॅलिडेट फॉर MBU वर आपण जर क्लिक केलं तर MBU स्टेटस काय लिहून येते हे आपण पाहूया। बघा, प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर जे रिव्हॅलिडेट फॉर MBU हा टॅब दिसतो, प्रत्येक शिक्षकांनी या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला यावर क्लिक करायचं आहे आणि अपडेट करून घ्यायचं आहे, व्हॅलिडेशन करून घ्यायचं आहे। आलेल्या टॅबवर पुन्हा एकदा कन्फर्म, पुन्हा एकदा आय ॲग्री। आता आपण पाहू शकतो MBU नॉट रिक्वायर्ड हा टॅब या ठिकाणी आता दिसत होता, आता ते गेलं आणि या ठिकाणी स्टेटस चेक टू बी डन याप्रमाणे लिहून आलेलं आहे। सो याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी असलेल्या रिव्हॅलिडेट फॉर MBU या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। काहींचं स्टेटस MBU नॉट रिक्वायर्ड लिहून येत असेल, काहींच्या स्टेटसमध्ये या ठिकाणी MBU पेंडिंग असं लिहून येत असेल, किंवा बघा आता या ठिकाणी आहे काही विद्यार्थी MBU पेंडिंग
यावर सुद्धा आपण क्लिक करून या विद्यार्थ्याचं व्हॅलिडेट फॉर MBU करून घ्यायचं आहे। मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो। यावर क्लिक करा, कन्फर्मवर क्लिक करा, आय ॲग्रीवर क्लिक करा। आता या ठिकाणी पहा स्टेटस चेक टू बी डन याप्रमाणे लिहून आलेलं दिसेल। सो प्रत्येक विद्यार्थ्याचं MBU स्टेटस हेच लिहून आलेलं दिसलं पाहिजे, स्टेटस चेक टू बी डन। आता या ठिकाणी आपल्याला एक अडचण येऊ शकते, ती म्हणजे काही विद्यार्थ्यांच्या समोर रिव्हॅलिडेट फॉर MBU वर क्लिक केल्यानंतर येथे व्हेरिफिकेशन फेल फ्रॉम UIDAI याप्रमाणे आपल्याला स्टेटस दिसेल आणि खाली व्हॅलिडेट अगेनवर क्लिक केल्यावर आपल्याला बघा, मी पुन्हा एकदा व्हॅलिडेट अगेनवर क्लिक करतो, कन्फर्मवर क्लिक करतो, आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर येथे आपण पाहू शकतो असा मेसेज काहींना शो होईल। मग अशा वेळेस आपण कोणता पर्याय वापरायचा आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ती माहिती आता या ठिकाणी मी देतो। यावर ओकेवर क्लिक करा। बघा, सर्वात प्रथम हे रेड कलर मध्ये जे लिहून येते याचा अर्थ समजून घ्या। आपण व्हॅलिडेशन करताना आपल्या UDIS प्लसच्या या पोर्टलवर जी माहिती आहे आणि UIDAIच्या पोर्टलवर म्हणजे आधारची जी वेबसाईट आहे त्या पोर्टलवर या विद्यार्थ्याचं जे नाव आहे यामध्ये तफावत आहे काहीतरी। मग काय कारण असू शकते हे रिझन या ठिकाणी देण्यात आलं आहे। एकतर आधार नंबर चुकीचा असू शकतो आपल्या डॅशबोर्डवर, किंवा त्याचं नाव चुकीचं असू शकते आपल्या डॅशबोर्डवर, किंवा जेंडर चुकीचं असू शकते, मेलच्या ऐवजी फिमेल किंवा फिमेलच्या ऐवजी मेल झालं असेल, किंवा डेट ऑफ बर्थ किंवा मिसमॅच या पद्धतीचे कारणं असू शकतात। आणि एक स्पेलिंग जरी त्या ठिकाणी आपल्या डॅशबोर्डवर चुकीची असेल तर आणि आधार कार्डवर जर बरोबर असेल तर या ठिकाणी व्हॅलिडेट फॉर MBU हे होत नाही आणि म्हणून व्हेरिफिकेशन फेल फ्रॉम UIDAI याप्रमाणे या ठिकाणी दिसते। मग अशा वेळेस आपण काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं अशा वेळेस त्या विद्यार्थ्याचा आपल्याला या ठिकाणी हा पेन नंबर आहे, हा पेन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे। बघा, या ठिकाणी मी त्याचा पेन नंबर कॉपी केला। कॉपी करून घेतल्यानंतर या ठिकाणी स्कूल डॅशबोर्ड हा जो पहिला टॅब आहे येथे यायचं आणि ज्या वर्गातील तो विद्यार्थी आहे त्या वर्गातील टॅबमध्ये आपल्याला जायचं आहे आणि सर्चमध्ये त्या विद्यार्थ्याला क्लिक करायचं। सर्च केल्यानंतर त्याच्या GP हा जो पहिला टॅब दिसतो यामध्ये आपल्याला जायचं। GP मध्ये गेल्यानंतर त्याचा आधार कार्डची झेरॉक्स आपल्या समोर ठेवायची आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या विद्यार्थ्याच्या आधार कार्डमध्ये जे नाव आहे हे नाव आणि या ठिकाणी असलेलं नाव यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो। आता आधार कार्डवरची स्पेलिंग आणि या ठिकाणी असलेली स्पेलिंग आपण पाहायची आहे। बघा, आधार कार्डवर जी स्पेलिंग आहे त्या विद्यार्थ्याची आणि या ठिकाणी असलेल्या त्या आधारवरची स्पेलिंग ही मिसमॅच असल्यामुळे त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी आधार व्हॅलिडेशन होत नाही। मग अशा वेळेस या ठिकाणी तो बदल आपल्याला करून घ्यायचा आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा आधार नंबर, करेक्ट जे नेम आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी सेव्ह यावर आपण क्लिक करायचे आहे। GP सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आधार MBU मॉड्यूल या ठिकाणी यायचं आणि आपला जो वर्ग होता हा वर्ग या ठिकाणी पुन्हा एकदा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्याला आपण त्या ठिकाणी अपडेट केलं त्या अपडेट केलेल्या विद्यार्थ्याच्या समोर पुन्हा एकदा जायचं आहे आणि आपल्याला हे जे रिव्हॅलिडेट फॉर MBU हे त्याखाली असलेला व्हॅलिडेशन हा एक टॅब जो दिसतो त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीने पुन्हा एकदा मेसेज शो झालेला दिसेल, ते म्हणजे स्टेटस चेक टू बी डन। अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याचा GP मध्ये जाऊन त्या विद्यार्थ्याचं योग्य नाव जे आधार कार्डवर आहे हे टाकून त्या ठिकाणी अपडेट करा आणि अपडेट करून पुन्हा याच MBU मॉड्यूलमध्ये येऊन त्याला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं व्हेरिफिकेशन, आधार व्हेरिफिकेशन या ठिकाणी पूर्ण झालेलं दिसेल। याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांच्या रिव्हॅलिडेट फॉर MBU या टॅबवर क्लिक करून प्रत्येक विद्यार्थ्याचं आधार व्हेरिफिकेशन म्हणजे स्टेटस, थोडक्यात स्टेटस चेक टू बी डन या पद्धतीने शिरा मिळेल अशा पद्धतीने हे सर्व आपण करून घ्यायचं आहे। सो मी आशा करतो की विद्यार्थ्यांचं MBU अपडेट, थोडक्यात आधार व्हॅलिडेशन हे कशा पद्धतीने पूर्ण करावे या संदर्भात दिलेली माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल। यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचा अपार कशा पद्धतीने जनरेट करावे या संदर्भात माहिती पाहणार आहोत। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।